आमची स्वारी निघाली माझ्या माहेरी. तसं तर पालघर स्टेशनला उतरला ना की सहज रिक्षा मिळते, पण मी हुशार ना, मी पुढचं स्टेशन उमरोळीला उतरण्याचा निर्णय घेतला. माझं गाव उमरोळी स्टेशनवरून अवघ्या 3 किलोमीटरवरती आहे आणि तोच निर्णय चुकला, कारण मला रिक्षाच मिळेना. दुपारच्या कडक उन्हात 2 बॅगा उचलून मुलाला हाताशी धरून मी मेन रोडवर कशीबशी चालत आले, पण तिथेही रिक्षा मिळेना. शेवटी एका स्कूटरवाल्या माणसाला हात केला आणि सांगितलं, मला थोडंसं पुढे सोडाल का, तिथून मी चालत जाईल. तो भला माणूस म्हणाला, रस्ता निर्जन आहे आणि त्यात मध्येच खाडी लागते. दुपारच्या वेळेला एकटं चालत जाणं योग्य ठरणार नाही, मी तुम्हाला गावाच्या वेशीपर्यंत सोडतो. त्या माणसाने स्वतःचा रस्ता बदलून मला गावाच्या वेशीपर्यंत सोडलं. आईला फोन करून सांगितलं, मी गावाच्या वेशीवरून आता चालत येत आहे. त्या रस्त्यावरून मी पहिल्यांदाच येत होते, पण आईला तो रस्ता कसा आहे हे चांगलंच माहीत होतं. तो रस्ता मी धरला होता, त्यामुळे आई मला काहीच बोलली नाही आणि सावकाश ये एवढंच म्हणून तिने फोन ठेवला. आईने आजीच्या कानावर गोष्ट घातली की मी त्या रस्त्याने गावात शिरत आहे. त्या रस्त्याला स्मशानभूमी होती. दुपारच्या आणि रात्रीच्या वेळेला त्या रस्त्यावरून कोणीच ये जा करत नव्हते आणि हेच मला माहीत नव्हतं. लुगडं नेसलेली माझी आजी मला घेण्यासाठी पळतच त्या रस्त्याकडे येऊन पोचली आणि मी आपली बिंदास माझ्या मुलाशी बोलत बोलत त्या रस्त्यावरून येत होते. बराच वेळ झाला, पण गावातलं पहिलं घर काही दिसत नव्हतं आणि थोड्या वेळाने मला दिसलं ते घराच्या बाहेर दोरीवर सुकत घातलेलं लुगडं. सुकत घातलेलं लुगडं मला खूप सुख देऊन गेलं. शहरात लुगडी बघायला मिळत नाही, पण गावाला आलं की हमखास अशी सुती लुगडी आपल्याला दिसतात. मनात सहज एक विचार आला, अजून 10-15 वर्षानंतर ही लुगडी दिसतील का? इतक्यात सफेद लुगडं आणि त्यावर निळी फुलं असं लुगडं नेसून मला माझी आजी समोर उभी दिसली. मला तिला बघून हायसं वाटलं. तिचं वय 89, पण एकदम कडक. स्वतःचे कपडे धुणार, जेवण करणार, पूर्ण अंगण झाडून काढणार आणि जेवढी ताकद माझ्यात नाही त्याच्याहून डबल ताकद माझ्या 89 वयाच्या आजीकडे आहे. तिला बघून खूप बरं वाटलं. त्या सामसूम रस्त्याने मी येत होती हेच ऐकून ती मला घेण्यासाठी पळत तिथे आली. मी आजीला ओरडले, अगं कशाला आलीस, मी आले असते ना, पण ती मला काहीच बोलली नाही आणि मला घरी घेऊन गेली. घरी आल्यानंतर थोड्या वेळाने तिने मला त्या रस्त्याची गोष्ट सांगितली की त्या रस्त्यावरून दुपारच्या आणि रात्रीच्या वेळेला कोणीच प्रवास करत नाही, पण मी घाबरून जाईन म्हणून माझ्या आईने किंवा आजीने मला त्या रस्त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. मनात विचार आला, अरे बापरे, खूपच शूर आहोत आपण, मुलाला घेऊन त्या निर्जन रस्त्याने प्रवास केला. पण जर कोणी तिथे मला पकडलं असतं किंवा तोंड दाबलं असतं तरी गावात कोणालाच कळलं नसतं आणि छोट्या मुलाला घेऊन मी बरा प्रवास केला. चला, हा पण एक अनुभव. सांगण्याचा मुद्दा असा की ही लुगडी किती प्रेमाची असतात ना. मऊशार सुती कपड्याची ही लुगडी जशी ऊब देतात तशी ही लुगड्यातली माणसं सुद्धा किती प्रेमाची ऊब आपल्याला देतात. आजीने प्रेमाने माझ्यासाठी पाणगी बनवली. आमचा वंजारी एक पदार्थ आहे पाणगी प्रेमाने बनवली, म्हणजे गोड भाकर. संध्याकाळी गावात फिरताना बरीच घरं बंद दिसली. आम्ही लहान असताना येथे काही लुगडी घातलेल्या आजीबाई ओट्यावर बसलेल्या दिसायच्या, पण कालांतराने ओट्यावर त्या दिसल्या नाही, पण त्यांचं अस्तित्व मात्र तिथे नेहमीच जाणवलं. लहानपणी गावात फिरताना प्रेमाने आपुलकीने बोलवून चिंच, आंबे, पानगी, पनीरी आम्हाला खायला द्यायच्या. ती चव आजच्या हॉटेलच्या जेवणालाही येणार नाही. लहानपणी आम्हाला आमची वंजारी भाषा नीट येत नव्हती, पण एक शब्द पाठ करून ठेवला होता, बेसगाव. बेसगाव म्हणजे बरी आहेस का? तो शब्द मला चांगलाच पाठ होता. कोणतीही आजीबाई दिसली की मी विचारायची, बेसगाव? मग ती बोलायची, हा हा, बेस बेस. आणि त्यांना खूप असा आनंद व्हायचा की एवढी छोटी मुलगी वंजारी कशी बोलते. त्या लुगड्यात एक वेगळा सुवास होता. आताच्या परफ्यूमला ती तोड नाही. लुगडीच्या कुशीत विसावल्यावरती छान झोप लागायची आणि लुगड्याला एक खोरा बांधलेला असायचा. त्यात त्या आजीबाईचा खजिनाच असायचा.
त्या खोऱ्यातून त्या 1-2 रुपये आम्हाला द्यायच्या. 1-2 रुपयात गोड पाव, आईस्क्रीम हमखास त्यावेळेला यायचं. पण आजीच्या त्या लुगड्याच्या खोऱ्यात संपूर्ण घराचा हिशोब असायचा. आता आपण महागड्या पर्स वापरतो, पण पैसा काही पाकिटात टिकत नाही. पण लुगड्याच्या त्या खोऱ्यात भरभराटच होत असायची. माझी पणजी 101 वर्ष जगली. तिचं मोरपिशी रंगाचं चौकटीचं एक लुगडं होतं. ती गेल्यानंतर आजीने त्याची गोधडी शिवली. अनाईसे बाळ झाल्यानंतर ती गोधडी आता माझ्याकडे आहे, पण आता ती थोडी फाटत चालली आहे. आई म्हणाली दुसऱ्या साडीचं कव्हर त्याच्यावर चढव, पण माझी काही इच्छा होत नाही. ती पणजीच्या लुगड्याची गोधडी मला महागड्या रजाईहून मोलाची आहे. गोधडी घेऊन झोपल्यावर असं वाटतं माझ्या पणजीच्या कुशीत लहानपणी मी झोपायची ना, तशीच ती मला जवळ घेऊन झोपली आहे. माझ्यासाठी तिचा तो आशीर्वादच आहे. अशा या लुगड्यांच्या गोधड्यांची गोष्ट. दिवाळीला आजीला भेटायला गेले होते तेव्हा हक्काने आजीकडून तिचं एक लुगडं मागून घेतलं. ती म्हणाली वापरलेली लुगडी घेण्यापेक्षा कितीतरी कोरी लुगडी माझ्याकडे आहे, ती घे. त्यातलं एक तू कोणतंही आवडेल ते घे, पण कशाला हवंय तुला? ड्रेस शिवायचा आहे की गोधडी शिवायची आहे? मी म्हटलं काहीच नाही. तुझ्या लुगड्याची मी गोधडीही शिवणार नाही आणि कुठला ड्रेसही शिवणार नाही. ते कोरच माझ्याकडे ठेवणार. तुझी आठवण माझ्याकडे सदैव राहील. आजीने आनंदाने ते मला दिलं. सफेद रंगाचं गुलाबी फुलं असलेलं लुगडं. माझी आजी हयात आहे तोपर्यंत तिची ही नातनी तिचा स्वतःचा हट्ट पुरवून घेते. आज आजी आहे म्हणून गावचं घर खुलं आहे आणि तिचं लुगडं आहे म्हणून ती ऊब आहे. धन्यवाद.